पण एक नर्सरी शेतकरी आहेत, त्यांच्या नर्सरीमध्ये आलो होतो. त्यांच्याकडे पूर्वीची टाटा एस ही गाडी आहे, तर त्यांना आणखीन एक गाडी घ्यायची आहे. त्यांनी आपल्याकडे इन्क्वायरी केली होती टेंभुर्णी ब्रँचला, तर आपण त्यांच्या नर्सरीत आलेलो आहोत. तर त्यांना विरो संदर्भात, आपल्या गाडी संदर्भात त्यांनी स्वतः गाडी लोड करून वगैरे टेस्ट ड्राईव्ह घेतलेली आहे. तर त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणूयात. बोला सर. माझ्याकडे पहिली टाटा एस छोटा आपलं टाटा एस यंत्रा गाडी आहे. मग त्याच्यापेक्षा मला रोपाला आपल्या नर्सरीला गाडी लागती. गुजरात असेल, कर्नाटक असेल, तिकडे रोपाला गाडी किलोच्या पिशवीतली रोपं भरले, त्याच्यामध्ये जवळजवळ 150 ते 200 रोपं भरलेत. एक ट्रायल मारली पण गाडी चालवायला एक नंबर वाटते, काय अडचण नाही. म्हणजे बाकीच्या लोकांनी आपला विरोच घ्यायला पाहिजे. आता तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही एवढा म्हणजे रोपं 150 ते 200 रोपं वगैरे भरलेत, 178 काहीतरी रोपं भरलेत तुम्ही. मग हे 5 किलो 10 किलोच्या पिशवीतली रोपं भरलेत, ट्रायल आणले तुम्ही, रोपला ट्रायल वगैरे आणली. तुम्हाला कसं वाटलं? सस्पेन्शन वगैरे, स्पेस वगैरे एकदम एक नंबर वाटलं, काय अडचण नाही. जवळजवळ 1600 किलो लोड आहे, तरी सुद्धा काय नाही, चालायला बिलायला एक नंबर आहे. यंत्रापेक्षा मस्त गाडी. आणि तुम्हाला हा जो पुढचा स्पेस दिलेला आहे, तुम्हाला कमर्शियल गाडीमधलं फील, आता तुम्ही स्वतः टाटा एस वापरताय, त्या गाडीतलं फील आणि ह्या गाडीचं टच स्क्रीन वगैरे, एसी वगैरे, हे सगळी पॉवर विंडो वगैरे, हे सिस्टीम बद्दल काय वाटलं तुम्हाला? ही गाडी चालवायची म्हणजे असे 4 व्हीलर चालवण्याची थोडक्यात. बरोबर. आतनं बॅकग्राऊंड जबरदस्त आहे, काय नाही अडचण. आणि हे सीट फोल्ड केलं की तुम्हाला म्हणजे रेस्ट वगैरे घ्यायचं असेल तर ते पण मी तुम्हाला दाखवलं, तर त्याबद्दल बी काय वाटतं? त्याबद्दल सुद्धा काय नाही, एक नंबर सिस्टीम आहे. टाटा यंत्राला नाही एवढी काय. बरोबर. त्याच्यापेक्षा आपलं जास्त करून लोकांनी विरोच घ्यायला पाहिजे. मी आता नर्सरीसाठी घेणारच आहे, 8-10 दिवसात घेणारच आहे. ठीक आहे सर. तर बघितलं मित्रांनो, आपण सरांच्या नर्सरीमध्ये आलो होतो. सरांची नर्सरी वगैरे आहे. आल्यानंतर आपण सरांनी स्वतः लेबरकडनं हे रोपं वगैरे ह्या विरोमध्ये भरले. त्यांचं आलेलं एकूण फीडबॅकाबद्दल आम्ही महिंद्रा गांधी मोटर्स करून आपलं धन्यवाद व्यक्त करतो. आभारी आहे आम्ही. थँक्यू.